नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इरावतीचं जे काही ते मंत्र वगैरे आहे तर ते सुरू असतं. ती अगदी डोळे झाकून बसलेली असते आणि एक एक मणी हातामध्ये घेत काहीतरी ध्यानस्थ ती करत असते. आणि तेवढ्यात मात्र तिथे माही येते. माही आता जोरात ओरडते की अगं इरा, हे बघ, आत्ता जर आपण काहीच केले नाही आणि तू जर माझं ऐकलं नाहीस तर आत्ता आपल्या दोघींना मिळून हे करावे लागेल. म्हणून ती अगदी आपल्या डोक्याच्या गोल गरका घेऊन हात फिरवते आणि जोरात आता इरावती डोळे उघडत नाही तरी सुद्धा आता माही ही इतकी ओरडते की अगं इरा, ऐक ना. इरावती आता डोळे उघडते तर माही तिला विचारते की तू हे सर्व काय करतेस. तर इरावती तिला अगदी तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगते. इरावतीला खूप राग येतो. इरावती म्हणते की अगं किती मोठ्याने ओरडतेस, मी आता काय करते लक्ष नाही का तुझं. त्यावर आता माही म्हणते की हे बघ, मी रमाला सांगितले अक्षय बरोबर जाण्यासाठी, परंतु मी तोपर्यंत कुठे थांबू आणि जर मी इथेच थांबले तर सगळ्यांना कळेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम तर होईलच. त्यावर आता इरावती तिला म्हणते की अगं तू 40च्या आवाजात जे बोलणं आहे ते अगोदर थांबव. तू एक काम कर, तू तोपर्यंत गेस्ट रूम मध्ये जा आणि तिला येईपर्यंत तू तेथेच थांब, सगळं काही व्यवस्थित तर होईलच. ती आल्यानंतर तू इकडे निघून ये. तेव्हा आता माहीला थांबण्याची तर काही अगदी इंटरेस्ट नसतो. तेव्हा ती स्पष्टपणे इरावतीला म्हणते की हे बघ, मी नाही थांबणार. तर इरावती तिचं सोंग आणते आणि म्हणते की काय जर अक्षयने तुला जर बघितले तर मग काय होणार, प्रॉब्लेम होणार ना. अगं तू तर खोटी सिद्ध होऊ शकते, कारण रमाकडे असे अनेक प्रूफ आहे की ती रमा आहे हे सिद्ध करून देण्यासाठी. तुझ्याकडे आहे का कोणता प्रूफ तू रमा आहे म्हणून सिद्ध करण्यासाठी. तेव्हा आता इरावतीचं हे बोलणं ऐकून मात्र आता माही गेस्ट रूम मध्ये थांबायला तयार होते. तर इरावती म्हणते की बरं, थँक्यू, चल आता. तेव्हा शेवटी नाईलाजाने माहीला गेस्ट रूम मध्ये जावेच लागते. तेव्हा इरावती इतकी भडकलेली असते कारण तिचं हे जे काही आता सुरू असते तर ते अगदी सगळ्यांचाच राग तिच्या मनामध्ये असतो, म्हणून ती हे सर्व करते आणि स्वतःच्या मनाला ती हे सर्व म्हणत असते. ती आता स्वतःला म्हणते की एकच फक्त ध्येय आहे की मुकादम कुटुंबाला बरखास्त करण्यासाठी. त्या कुटुंबाला मी बर्बाद करणार म्हणजे करणारच. आयुष्यामध्ये आता हे एकच ध्येय असेल, कारण त्यांनी माझ्या साहिलला मारले. साहिलचा बदला घेण्यासाठी मला हे सर्व करावे लागेल. तेव्हा तिला आता साहिलसाठी स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा काळजी नसते. त्यानंतर आता अक्षय रमा येण्याची वाटच बघत असतो, कारण रमाला घेऊन त्याला हॉस्पिटलला जायचे असते. आणि तेवढ्यात रमा येते तर अक्षय तिच्याकडे बघतो आणि विचारतो की अगं तू तर तयार होण्यासाठी गेली होतीस, गेली काय आणि आली काय. रमा मात्र आपली साधी अगदी मस्त ती साडी 2 वेण्या वगैरे घालून अगदी प्रसन्न चेहऱ्याने अक्षय समोर उभी असते, हातामध्ये फाईल वगैरे. तेव्हा लगेच आता रमा खुशून म्हणते की अहो हीच तर जादू आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मग हेच तर तेज आता तुझ्या चेहऱ्यावर दिसते. तेव्हा आता रमा म्हणते की अहो दिसणारच, कारण आई बाबा हे बाळाला घेऊन बाहेर फिरायला चाललेत ना. त्यावर आता अक्षय रमाला म्हणतो की चल गाडीमध्ये बस. रमा गाडीमध्ये बसते. त्यानंतर आता इकडे डॉक्टरांकडे आल्यानंतर डॉक्टर व्यवस्थित रमाला चेक करतात आणि सगळं काही व्यवस्थित आहे. बाळाचं वजन वगैरे सगळं काही अगदी छान आहे. परंतु तुम्ही काही टेन्शनमध्ये असतात का, काळजी वगैरे करत असतात का, कारण तुमचे मसल्स खरंच खूप टाईट आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन कमी करा आणि याचा परिणाम तुमच्या बाळावर होऊ शकतो. अक्षय आता डॉक्टरांकडे बघत असतो आणि रमाकडे सुद्धा. तेव्हा रमा म्हणते की नाही डॉक्टर, अहो मला कसलंही टेन्शन नाही आणि मी कसलंही टेन्शन घेत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना, तिला ट्रेस सुद्धा घेऊन देत नाही. तिला सांगून ठेवलेलं आहे की कुठलेही काम तू करायचं नाही आणि मी तिला किचन मध्ये सुद्धा जाऊन देत नाही, त्यामुळे तिला ट्रेस येण्याचं खरंच काही कारण नाही. फक्त डॉक्टर हे बघा, ते युज्युअल जे काही सिम्पटम असतात ना, उलटी होणं काहीतरी असे काही सिम्पटम दिसत नाही, खरंच काही नॉर्मल आहे का. तेव्हा आता रमा म्हणते की अहो डॉक्टर तसे नाही. आणि तेवढ्यात रमाला मळमळ होत असते. ती पाणी प्यायला घेते आणि तिला उलटी आल्यासारखी होते. रमा लगेच आता वॉशरूम मध्ये जाते तर अक्षय तिला आवाज देतो की काय ग रमा, अगं येऊ का. रमाला आता त्रास होत असतो. अक्षयचा जीव अगदी जीवापाड, त्याचं रमावर प्रेम असते आणि तो आता रमाची काळजी करत असतो. तेव्हा आता लगेच डॉक्टर सांगतात की हे बघा, खरं तर ते तुमच्यापासून लपवतात, त्या घरामध्ये खरंच खूप काम करतात असे त्यांच्या चेक केल्यानंतर मला आढळले. मला वाटते जरीही त्या तुम्हाला दाखवत नसल्या तरी सुद्धा त्या आतमधून खूप असे थकलेले दिसतात. त्या त्यांची स्वतःची काळजी घेत आहे असं तर मला त्यांच्या या म्हणजे राहण्यावरून नाही वाटत. कारण तुम्ही त्यांची काळजी व्यवस्थित घ्या. जर तुम्ही त्यांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर तुमच्या
बाळावर जो काही परिणाम आहे तर तो होऊ शकतो, त्यांना डिलिव्हरीमध्ये जो काही त्रास आहे तो सुद्धा होऊ शकतो. तेव्हा आता अक्षयला हे सर्व ऐकल्यानंतर टेन्शन येते, त्याला आता रमाची काळजी लागते. त्यानंतर आता सर्व काही चेक वगैरे झाल्यानंतर अक्षय रमाला घेऊन घरी येतो. गाडीमधून उतरत असताना स्वतः तो फाईल आपल्या हातामध्ये घेतो, रमाला हात देऊन गाडीमधून तो खाली उतरवतो. अक्षयला आता रागच आलेला असतो. तेव्हा आता रमा विचारते की अहो तुम्हाला काय झालं. तेव्हा आता अक्षयने हाताला धरलेले असते रमाच्या आणि रमाला तो म्हणतो की रमा तुला कळत नाही का ग, तू असं का वागतेस. हे बघ मी तुला पंजाबी ड्रेस आणून दिला, तू तो का घातला नाहीस. अगं तू आता साडी नेसू नको, पोटाजवळ काही आता घट्ट असायला नको, हे तुला नाही कळत का. रमा म्हणते की अहो ते मी. तर अक्षय म्हणतो की हे बघ मला मान्य आहे की रमा तुला साडी खूप आवडते, परंतु पुढचे काही महिने अगदी बाळ होईपर्यंत ते टाळ साडी नेसणं. म्हणून तो आता रमाचा हात धरतो आणि प्लीज अगं रमा तू ऐक ना. तेव्हा तो रमाचा हात बघतो तर एका हाताला वर काळा निळा झालेले असते. तेव्हा दुसरा हात तो आपल्या हातात घेतो आणि बघतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा ही काय, अगं इतके काळे निळे कसे झाले. तेव्हा आता रमा म्हणते की अहो काही नाही. तर अक्षय म्हणतो की अगं रमा प्लीज, अगं काय झाले ते सांग ना प्लीज. अगं रमा तू माझ्यापासून हे सर्व लपू नकोस. अगं यापुढे आपल्या आयुष्यामध्ये फक्त आनंदी आनंद राहणार आहे, कारण हे बाळ आपल्या आयुष्यात नव्याने येणार आहे. तेव्हा आता रमा म्हणते की अहो प्रत्येक वेळी सांगायची गरज का पडते, मी तुम्हाला एकदा सांगितलं आणि आता नाही सांगणार, त्यामुळे मी जाते घरात. असे बोलून रमा जायला निघते. ती नाही थांबत. तरी सुद्धा अक्षय म्हणतो की रमा अगं प्लीज ऐकून घे. तेव्हा रमा आता पुन्हा मागे येते. तर अक्षय रमाला म्हणतो की हे बघ औषध आणण्याची राहिलेली आहे, तोपर्यंत मी औषध घेऊन येतो. तेव्हा रमा आज जाते. तर अक्षय तिच्याकडे बघत विचारच करतो की कदाचित हिचे मूड्स हे चेंज असतील आणि तो स्वतःच्या आता समजूत काढतो आणि परत गाडीमध्ये बसून तो औषध आणण्यासाठी जातो. तेव्हा रमा ही आपल्या दरवाजाजवळ येते आणि आपल्या घराकडे बघत असते. तेव्हा मागे वळून बघते अक्षय गेला की काय, आणि आता ती बाळाला म्हणते की बाळा हे बघ मी तुला काही कमी पडून नाही देणार, आणि पोटाला हात लावते. त्यानंतर इरावती धावतच गेस्ट रूममध्ये येते आणि माही काहीतरी खात असते. तिच्या हातातील ते हिसकावून घेते आणि अगं इथे काय खात बसलीस, जा अक्षय आलेला आहे बाहेर, जा लवकर. तेव्हा आता माही म्हणते की जाते आणि ती अगदी जोरात धावतच जायला निघते. तेव्हा आता इरावती तिच्यावर आणखीन ओरडते की अगं काय जातेस, जरा पोटाचा विचार कर, धावत जाऊ नकोस. तेव्हा आता माहीच्या लक्षात येते आणि पोटाला हात लावत ती निघून जाते. तेव्हा आता रमाही आत येते. तर इरावती म्हणते की लवकर ये. आणि काय ग असं थोबड का पडलेलं दिसते तुझे, काय झाले, आणि काय ग आमच्या बाळाला काही झाले तर नाही ना. आणि हे बघ मला सुदृढ आणि अगदी छान असं बाळ मला हवं आहे, अगदी मस्त, कळले ना तुला हे सर्व. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा अहो बाळ ठीक आहे, मी त्याची आई आहे, त्यामुळे मी काळजी घेणारच. आणि हे बघा जर तुम्हाला माझं बाळ हवं असेल तर तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल, कारण मी तर माझ्या स्वतःची बाळाची काळजी घेणारच. आणि हे बघा जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर माहीसाठी जे कपडे त्यांनी आणले आहेत तर ते कपडे मला आणून द्यायचे, कारण खरोखरची प्रेग्नेंट मी आहे ती नाही, त्या कपड्यांची जास्त गरज मला आहे. इरावती हसते आणि म्हणते की काय ग कसले हवरट आहेस ग तू. तेव्हा आता रमा ही अगदी तेथे मस्त सोफ्यावर बसते आणि इरावतीला म्हणते की पाणी द्या. इरावती म्हणते की काय, रमा म्हणते की अहो पाणी द्या, मला तहान लागलेली आहे. तर इरावती म्हणते की अगं मग घे ना. आणि रमा तिच्याकडे बघून हसते. शेवटी आता इरावतीला रमाला पाणी द्यावंच लागतं आणि तिला पाणी देत म्हणते की हे सर्व तू पैशासाठी करायला तयार झालीस, पैशासाठी तू आमच्या अक्षयशी लग्न सुद्धा केलं आणि पैशासाठी तू बाळ सुद्धा विकायला निघालीस. असे आरोप करत बोलत बोलत ती आता आपला मोबाईल घेते आणि जायला निघते. परंतु रमाचं पाणी पिऊन झाल्यानंतर रमा तिच्या हातामध्ये ग्लास देते आणि म्हणते की तो ग्लास तेथे ठेवून द्या. इरावती म्हणते की काय. शेवटी इरावतीला तिच्या हातातील जो ग्लास आहे तो घेऊन तेथे टेबलवर ठेवावाच लागतो. तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्हाला काय वाटतं की मी हवरट आहे, ते काय म्हणतात तुम्ही गोल्ड गिअर, आणि हे सर्व जे काही करते तर ते पैशासाठी केले, आणि हे सगळं बोलताना तुम्हाला आनंद होतो ना. बरं ठीक आहे होतो तो होतो, परंतु मला त्याचा काही फरक नाही पडत, कारण मी तेवढंच मागते की जेवढं माझ्या हक्काचं आहे ते. आणि तुम्ही विचार केलास का माहीच्या हक्काचं काय आहे इकडे, काहीच नाही. आणि हे सगळं करताना जर मी तुम्हाला अगदी हवरट आणि गोल्ड गिअर वाटत असेल तर खरंच कमाल आहे बाबा. परंतु एक गोष्ट मात्र अगदी तुम्ही लक्षात ठेवा, माझ्या बाळासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी मी तुम्हाला पुरून उरणार आहे, हे तुम्हाला सांगून ठेवते. त्यावर आता इरावती हे सर्व बोलणे ऐकून रमाला नाहीच असे म्हणते. तर लगेच आता रमा तिला काम सांगते. रमा म्हणते की ते द्या इकडे, चिंच द्या मला, चिंच खावीशी वाटते. इरावती रागाने चिंचाची बरणी घेते आणि रागाने ती रमाकडे अगदी फेकून दिल्यासारखं करते, परंतु परत स्वतःच्या हातामध्ये घेऊन झाकण वगैरे उघडून त्यातून चिंच काढून ती आता रमाला खायला देते. त्यानंतर
आता इकडे अक्षय माहीलाच जे काही टॅबलेट आहे तर तो हातावर ठेवून देतो, म्हणतो की हे बघ आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हे टॅबलेट घ्यायच्या. परंतु माही म्हणते की नाही, मी तुम्ही गेल्यानंतर घेते नंतर. तेव्हा अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की माझ्या समोरच तुला घ्यावे लागतील. तेव्हा मात्र आता माहीला कोणताही पर्याय नसतो. ती शेवटी त्या गोळ्या हातामध्ये घेते. तर अक्षय तिथे खाली बसतो, म्हणतो आणि विचारतो की रमा हे बघ, डॉक्टर काय म्हणाले, तू स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करते, तू स्वतःची काळजी घेत नाही, त्यामुळे जरा स्वतःची काळजी घे, लक्ष दे. आणि असं कसं चालेल बरं? आणि काय ग, घरी आल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचं तेज काय इतकं कमी झालं? तेव्हा आता माहीला धक्का बसतो. तू म्हणतेस ते बरोबर आहे, आपलं बाळ हे खट्याळच असणार, कारण त्याला बरोबर कळते आई बाबा केव्हा बाहेर जातात आणि केव्हा घरी थांबतात. तेव्हा आता अक्षयला मुद्दाम त्या गोळ्या दिसून न देण्यासाठी माही त्याला पाणी मागते. अक्षय पाणी घ्यायला जातो तोपर्यंत ती त्या गोळ्या आहे तर त्या आपल्या मागे लपवते आणि हातामध्ये गोळ्या आहे असं ती अक्षयला दाखवते. तर अक्षय म्हणतो की घे हे पाणी, घे आणि गोळ्या पटकन घेऊन टाक. तोपर्यंत आता लगेच ती ओंजळीत गोळ्या असल्याचं नाटक करून त्या अगदी तिने खाल्ल्या असं अक्षयला दाखवते आणि त्यावर पाणी पिते आणि अक्षयला म्हणते की झाले का तुमचे समाधान? त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ चल, आता तुझा हात आहे ना, तुम्हाला दाखव बरं. तेव्हा माहीला तर धक्काच बसतो. माहीला तर संशय येतो की नक्की रमाचा हात अक्षयने बघितला की काय. म्हणून तो अक्षय पुन्हा म्हणतो की अगं रमा, मी तुला काय म्हणतो, अगं तुझा हात दाखव रमा, अगं तुझा हात मला दाखव, बघून दे मला. तेव्हा आता माही आपले हात पुढे करते, परंतु तिच्या हाताला सुद्धा आता रमाप्रमाणे जे काही ते काळेने वन आहे तर ते असतात. तेव्हा आता अक्षय तिला म्हणतो की अगं काय हे रमा हे. तेव्हा आता माही त्याच्याकडे एकटक बघतच असते. त्यानंतर आता इकडे जी इरावती आहे तर ती रमाला म्हणते की झाले का तुझे काम सांगून. तेव्हा आता रमा म्हणते की नाही हो, आणि हे बघा तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात असल्यानंतर स्वतःला शान समजण्याची चूक कधीही करणार नाही हो. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं स्वतःला मूर्ख म्हणायचं आणि समोरच्याला महामूर्ख म्हणायचं म्हणजे काय ग, तू सॉलिड शातीर बितीर समजते की काय स्वतःला? फिल्मी डायलॉग मारते, पिक्चर वगैरे जे काही बघतेस ना त्यामुळे तुझ्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला दिसतोय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तुझे ही जे काही फालतू गेम्स आहेत ना त्यामध्ये मी नाही फसणार. अगं तो बुद्धिबळाचा खेळ आहे ना तो माझा आहे आणि तो कसा जिंकायचा तो माझा मला माहिती आहे. तू काही काळजी करू नकोस. आणि माझ्या जागी जर ती माही असती ना तेव्हा तू तर तिला कधीच आउट करून टाकले असते गेम मधून. अगं मी आहे म्हणून टिकले आणि हे बघ तुझ्या हे कष्टाचं जे काही प्रदर्शन आहे ना ते कधीच माझ्यावर असे प्रदर्शन तू करू नकोस, माझ्यावर त्याचा काही परिणाम नाही होणार आणि तुझे हे कष्ट बाहेर कोणाला दिसणार नाही याची मी काळजी घेईल. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की आओ प्रदर्शन वगैरे मी खरंच काही करत नाही आणि कष्ट तर माझ्या पाचीवरच पुजलेले आहेत. या सगळ्याची सवय मला झालेली आहे आणि लहानपणाशिवाय पासून मला ही सर्व माहिती आहे की कष्ट केल्याशिवाय मला कोणतीही गोष्ट नाही मिळू शकत. त्यामुळे हे बघा माझ्या हातामध्ये जे काही आहे तर ते मी प्रामाणिकपणे आणि आनंदाने करते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे बघा दिखावा वगैरे करण्याची जी काही गरज आहे तर ती मला नाही. ज्या गोष्टी दिसायच्या आहेत तर ते दिसतातच. आणि हे बघा आत्याबाई, सत्य कितीही झाकायचा प्रयत्न केलास तरी सुद्धा ते झाकत नसते. कधी ना कधी शेवटी ते मान ताट करून बाहेर येतेच. आणि हे बघा अजून एक कमाल गोष्ट मी तुम्हाला सांगते की हे बघा माझे हात, म्हणून रमा इरावती समोर आपले हात दाखवते आणि कष्ट करून करून माझे हात मात्र अगदी काळे निळे झालेले आहे आणि ते यांनी बघितले. त्यामुळे असेच जे काही छोटे छोटे पुरावे आहे ना तर ते यांच्यासमोर नक्की येतील आणि माही आणि माझ्यामध्ये जो काही बदल आहे तो नक्की यांना समजेल आणि नक्की त्यांना त्यांची रमा कोण आहे हे समजेलच. अशा छोट्या छोट्या पुरावे सुद्धा मग मी अक्षयची रमा आहे अक्षय ओळखू शकतील. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की हे काय केले आता, म्हणजे तू, आणि हे सर्व माहीला सांगायलाच हवे. म्हणून आता माहीने जे हात अक्षय समोर दाखवलेले असतात तर त्या अगोदर इरावतीने रमाने जे सांगितलेले आहे तर ते सर्व माहीला सांगून ठेवलेले असते आणि रमा म्हणलेली असते की हो हो जा जा लवकर सांगा ना. तेव्हा लगेच आता माहीला ते सगळं काही जे काही व्रण रमाच्या हातावर आहे तर ते माहीला सुद्धा मार्कर पेनने तिच्या हातावर काढून ठेवलेले असतात. इरावती आता माहीला म्हणत असते की हे फक्त तू काळजी करू नकोस, जे काही मेकअप वगैरे आहे ना तो अगदी मस्त करून देईल मी तुझ्या हातावर आणि अक्षयला संशय सुद्धा येणार नाही. तेव्हा आता माही हसलेली असते. माही म्हणते की हो अगदी बरोबर. माही म्हणते की हो अक्षयने जर त्यावरती औषध लावले तर ते जाईल आणि काही जास्त ॲडव्हान्स आहे का की ते जाणारच नाही. त्यावर आता इरावती विचारते की अगं मग आता काय करायचे, तर माही म्हणते की मला नाही माहिती, तू सांग काय करायचं आहे ते. म्हणून आता माहीच्या हातावर ते व्रण येण्यासाठी आता जे म्हणजे जड जे काही आता हे चाकेरी 2 गट्टू आहे तर ते दोरीला बांधून
आता ते अगदी वर खाली करत माहीला ते उचलावे लागतात. म्हणजे आता ही दोरी धरून धरून ह्या माहीच्या हाताला जे काही व्रण पडणार आहे, तर आता हे सगळं काही रमासारखे व्रण आहे ते दाखवण्यासाठी आता रमाला म्हणजे माहीला इतकी कसरत करावी लागते. इरावती मस्त बेडवर बसून आता तिच्या हातातून हे सगळं करून घेत असते आणि एक एक अंक ती मोजत असते. माही बिचारी थकून जाते. की अगं आकडे 50 पर्यंत मोजायचे आणि आता 50 पर्यंत आकडे मोजून शेवटी ती माहीकडून हे सर्व करून घेते आणि परत तीच म्हणते की अगं बास आता, अगं हाताला किती तुझा त्रास होईल आणि तुझ्या हाताला सुद्धा अगदी वळ पडतील. तेव्हा आता माही ऐकायला तयार नसते. माही म्हणते की हे बघा वळ आलेले आहे तर ते निघून जातील आणि जर जर अक्षयने मला ओळखले आणि अक्षय माझ्या आयुष्यातून निघून गेला तर हे पग ते नाही मी सहन करू शकत. आणि इरा हे पग प्रेमासाठी काही पण. इरावतीला आता माहीचा सुद्धा राग येतो. ती म्हणते की अगं काय हे फिल्मी रमा शिरली की काय तुझ्या अंगामध्ये. शेवटी आता माही अगदी थकून जाते. तर इरावती तिला विचारते की काय ग त्रास होतो का. आणि अक्षयला जेव्हा ही व्रंती दाखवत असते तेव्हा माहीला ही सर्व आठवत असते की यासाठी आपल्याला किती कसरत घ्यावी लागली ते. तेव्हा आता तिला ही सर्व काही आठवून यासाठी आपल्याला काय काय करावे लागले हे सगळे काही तिला आठवत असते. अक्षय आता तिच्या हाताला बघतो आणि त्याला खरंच पडते. तेव्हा आता लगेच तो माहीला विचारत असतो की अगं काय हे आणि काय गं तू दिवसभर कष्ट करत असते का, कसली व्रण आहे ते. तेव्हा आता लगेच माही म्हणत असते की नाही हो. अहो माही म्हणते की त्या बॅग्स आहे ना तर त्या उचलल्या होत्या आणि त्यामुळे हे सर्व झाले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं कशासाठी तू हे सर्व करते आणि मी आहे ना, तू कशाला हे सगळं काही जड हे सामान अशा परिस्थितीत उचलते, नक्की तुझं काय चाललं. आणि हे बघ तू तुझी काळजी घेत नाही म्हणून तो आता माहीवरच आता खूप रमा म्हणून रागवतो. तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की तू काही माझ्यापासून लपवतेस का. तर माही म्हणते की मी कशाला काय लपू बरं. माही म्हणते की अहो मला बसून बसून कंटाळा येतो. एकतर तुम्ही मला काहीच काम करून देत नाही आणि काही काम न केल्यामुळे मला खरंच उदास वाटतं, छान नाही वाटत. अगदी फ्रेश काम केल्यानंतर कसे फ्रेश वाटते तसे नाही वाटत. म्हणून फक्त एकच दोन काम मी केलीत म्हणून असे झाले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं पण तुला आत्ता काम काय करायचं आहे, कशाला तू काम करते. अगं काम करण्याची दिवस आहे परंतु आत्ता तू तुझी काळजी घे, तू प्रेग्नेंट आहे. जर तू आत्ता तुझी काळजी नाही घेतली तर मग बाळाची काळजी कोण घेणार. त्यामुळे मी तुला समजावतो की हे बघ आत्ता तू काम करू नकोस, आता यापुढे ही सगळी काही काम बंद असतील. आणि मला हेच कळत नाही की बायकांना काम करायला इतकं का आवडतं. सतत त्या काम 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 करत असतात. म्हणजे आम्ही हे बघ पुरुष म्हणजे जे काही नोकरी करत आहे तर ते एकदा रिटायर झाल्यानंतर आता घरी बसून काय करायचं आहे, दिवस कसा घालवायचा आहे या चिंतेमध्ये असतात. परंतु तुमच्या बायकांचं तसे नसते. म्हणजे हे बघ अगं जे काही कायम वर्किंग वुमन आहेत ना तर त्या भांडी घासतात, स्वयंपाक करतात, जे काही आपल्या मुलाबाळांना हवंय नकोय ते सगळं काही बघतात आणि वर आपली नाती सुद्धा तुम्हाला सांभाळायची असतात आणि आपल्या नवऱ्याचं काय काम आहे काय नाही याकडे सुद्धा लक्ष देत असतात. अशी किती कामं तुम्हाला करायची असतात बरं. सगळं काही कार्यक्रम वगैरे सगळं काही हँडल वगैरे तुम्ही करत असतात. कसं जमतं तुम्हाला ही सर्व बायकांना. त्यावर आता अक्षयचं हे सर्व बोलणं ऐकून माही म्हणते की अहो कसे आहात ओ तुम्ही, लगेच सगळं काही पटवून देतात. त्यावर आता अक्षय म्हणतो की अगं हे फक्त तुला नुसतं पटवून दिलं असे नाही, ते तुला पटलं सुद्धा पाहिजे आणि ते पटून तू आत्मसात सुद्धा कर. ओके, त्यामुळे यापुढे तू फक्त स्वतःची काळजी घेऊन आराम करण्याची सवय स्वतःला लावून घे. तर माही म्हणते की हो हो करते असे बोलून अक्षय म्हणतो की थांब मी आलोच आणि तो बाहेर जातो. तेव्हा कुठे आता रमा ही दीर्घ श्वास घेते. त्यानंतर आता इकडे माई आणि साई एकमेकांशी गप्पा करत असतात. तर माईंना आता रमाची आठवण होते. तर ती साईला विचारते की अरे रमाला तर 3 महिने झाले असतील आणि खरंच काय करत असेल पोटी. आणि तेवढ्यात आता रमाचा फोन येतो. तर साई माईंकडे बघून हसून म्हणतो की हे पग रमा. तेव्हा आता साई फोन स्पीकरवर टाकतो आणि रमाला म्हणतो की बोला ना रमा. तेव्हा आता रमा म्हणते की अहो साई हे बघा अहो मला काहीच करता येत नाही आणि मला कळत सुद्धा नाही. मी गॅस जवळ जरी गेले तरी सुद्धा त्या वासाने मला मळमळायला लागते. तेव्हा आता साई म्हणतो की अहो रमा तुमचं बरोबर आहे, कारण या अवस्थेत जर तुम्ही काम केलं तर ते कसं होणार बरं. मी काय म्हणतो की ते बघा बरं तुम्हाला तेथे मदतीला कोणीतरी सापडते की नाही आणि हे बघा ते काम सुद्धा पूर्ण होईल आणि तुमचं स्वप्न सुद्धा जिवंत राहील. तेव्हा आता लगेच रमा विचारते की अहो पण येथे मी कुणाला ठेवणार, कुणाची मदत घेणार बरं. तेव्हा लगेच आता माई साईच्या हातातून फोन घेते आणि रमाला म्हणते की अगं पोट्टे कुणाकडून मदत घ्यायची म्हणजे असं का विचारतेस. अगं तिकडे
तिकडे त्या दोघी आहेत ना, ती माही आणि इरावती, त्या दोघींना तू कामाला लाव, त्यांच्याकडून हे सर्व काम करून घे. अगं ती माही थोडीच फोटोशी आहे का, ती तर धडधाकट आहे, अगदी व्यवस्थित बायका, आणि त्यांना काम करण्यासाठी कोणती धाड भरलेली आहे बरं. तो एक काम कर, त्यांच्याकडून काम करूनच घे. साईजला सुद्धा हेच वाटत असते, म्हणून तो माई जे काही बोलत आहे तर ते त्याला पटते. त्यावर तर रमा माईंचंही बोलणं ऐकून म्हणते की काकू अहो असं कसं होईल बरं. तर माई आता रमाला समजावतात की अगं काय, अगं पोरी हे बघ, त्या माहीने तुझा विचार केलास का, तिने तुझा नवरा हिसकावून घेतलास आणि तरी सुद्धा तुला तिचा पुळका येत असेल तर आम्ही काय करणार बरं. त्यावर तर रमा म्हणते की हो काकू, पुळका वगैरे मला नाही येत, त्या जे काही वागतात ते चुकीचेच वागतात, त्यामुळे आता बघतच राहा की मी त्यांना कसं कामाला लावते. असं म्हटल्यानंतर आता माई खुश म्हणतात की शब्बास पोरी. माई म्हणतात की त्यांना तुझं लेकरू हवं आहे ना, मग त्यांना तू इतकी कसून चांगला घाम गाळायला लाव, त्यांना अगदी सर्व काही आठवलेच पाहिजे, एकदा त्यांना चांगलं पिसूनच काढ. त्यावर आता माहींचं हे बोलणं ऐकून रमा म्हणते की हो काकू, मी त्यांच्याकडून बरोबर काम करून घेते. तर माई खुश होतात आणि साई सुद्धा. तेच मी त्यांच्याकडे, तेव्हा साई म्हणतो की हो काळजी घ्या, आणि आता फोन ठेवला जातो. म्हणून आता सकाळ होते तर रमा ही मस्त ड्रेस वगैरे घालून काहीतरी खात असते. तेवढ्यात इरावती तेथे येते आणि इरावतीला जे काही मिस कॉल देऊन आणि मेसेज करून रमाने बोलावून घेतलेलं असतं. तर इरावती येते आणि रमावर रागवते की काय ग, सकाळी सकाळी तो डोक्यावर पडले की काय, इतके मिस कॉल. तेव्हा आता रमा म्हणते की हो मी तुमचीच वाट बघत होते. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की काय ग, तू काय चातर पक्षी आहे आणि मी पाऊस आहे का. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की आहो तुम्ही माझ्या आत्या सासूबाई आहात आणि मी तुमची प्रेग्नेंट सून. रमा मस्त चहा आणि टोस्ट खारी खात असते आणि ह्या प्रेग्नेंट सुनीला तुमची मदत हवी आहे, त्यामुळे येथे माझ्या जवळ बसा आणि फळ चिरायला घ्या. तेव्हा आता शेवटी इरावतीला फळ घेऊन ते चिरावं लागतंच. आणि काय मला कामाला लावले आणि काय ग काय लागते अजून. तेव्हा रमा म्हणते की अहो हे नाही, कारण मी प्रेग्नेंट आहे आणि मला कसलाही वास सहन होत नाही. गॅसजवळ जरी गेले तरी वासाने मला मळमळायला होते, आणि हे बघ जे काही मी चिवडा विकण्याचं काम करत असते आणि मला आता मळमळ होत असल्यामुळे तो चिवडा काही गॅसजवळ जाऊन बनवता येत नाही. त्या वासाने खरंच मला खूप त्रास होतो, उलट्या होतात. त्यामुळे आताही माझं चिवडा विकण्याचं जे काही काम आहे तर ते बंद पडेल. परंतु आता ते काम बंद पडू नये, त्यामुळे तो चिवडा तुम्ही मला करून देणार. चिवडा करून देणार म्हणल्यानंतर आता इरावती जे काही फळ कापत असते तर लगेच तिचं बोट कापते. ती कापलेल्याच हाताने आता जे काही ते फळ कापायला घेत असते. तर रमा म्हणते की आहो त्याच हाताने कुठे फळ कापतात, जा ते हात धुवून या आणि मग फळ कापा. तेव्हा इरावती टिश्यू पेपर घेते, त्याला हात पुसते आणि रमाला म्हणते की बरोबर आहे का. तेव्हा रमा मान डोलावते की हो म्हणून, आणि आता फळ कापून ती रमाला खायला देते. रमा म्हणते की आहो जरा बारीक चिरा, आणि शेवटी आता रमाचं तिला ऐकावंच लागते. आणि रमा आता परत जे काही फळ चिरायला लावते आणि विचारते की काय, मी तुम्हाला जे काही म्हटले मदत करण्याचं, चिवडा तयार करण्याचं, त्याबद्दल तुम्ही काय ठरवलंच बरं. तर इरावती म्हणते की हे बघ मला घरातील बेसिक स्वयंपाक येतो, घरातील बेसिक कामं येतात, आणि असले चिवडे फेवडे आहे तर ते करणं मला नाही आवडत आणि ते मला जमत सुद्धा नाही, त्यामुळे तू ते काम मला सांगूच नकोस. तेव्हा आता रमा म्हणते की बरं ठीक आहे, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि जर तुम्हाला माझा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर शेवटी मला माझं कामही करावंच लागेल, मी जाते असे बोलून रमा आता उठायला लागते. तर इरावती तिला म्हणते की अगं थांब थांब. शेवटी इरावती तयार होते आणि म्हणते की बोला काय करायचं आहे. तेव्हा आता रमा तिला म्हणते की तू मला जे काही फळ कापलेलं आहे तर तुझ्या हाताने मला भरव असे खुणावून सांगते. तर इरावतीला इतका राग येत असतो, पण शेवटी नाईलाज आणि कोणताही पर्याय तिच्याकडे नसल्यामुळे तिला आता रमा जे काही सांगत आहे ते प्रत्येक गोष्ट काम करावीच लागते. शेवटी इरावती आपल्या हाताने रमाला फळ खायला घालत असते. तेव्हा रमा खाता खाता म्हणते की हे बघा तुम्ही एकटीने करू नका, माहीला सुद्धा तुमच्या मदतीला घ्या, कारण बाळाची जास्त गरज तिला आहे आणि सगळं काही काम तर तुम्हीच करतात, ती तर काहीच करत नाही. इरावती तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता आता रमाला फळ अगदी भरवता स्वतः आता फळ खायला सुरुवात करते. परंतु आता ती आपल्या तोंडात हात घालणार तोच लगेच रमा तिचा हात धरते आणि आपल्या तोंडात घालते. इरावती आता तिच्याकडे बघूनच असते. तर रमाने बरोबर इरावतीकडून अगदी काम करून तिची जिरवलेली असते आणि इरावतीला खूप राग येत असतो, परंतु शेवटी काहीही बोलता येत नाही आणि सगळं काही तिला अगदी नोकरासारखं काम तर करावेच लागते. तेव्हा मित्रांनो रमा खूप खुश असते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये सीमा ही अक्षयच्या डोक्याला तेल वगैरे लावून मालिश करत असते. तर अक्षय तिला आता गप्पा करता करता म्हणत असतो की हे बघ, मी जरीही बाबाचा बाळा
बाबा होणार असेल तरी सुद्धा आई ही रमाच आहे। तेव्हा आता सीमा विचारते की अरे मला एक गोष्ट सांग, रमाने हे सर्व तिच्या आईला अजून का सांगितले नसेल। तेव्हा आता अक्षय या गोष्टीचा विचार करतो, कारण का सांगितले नसेल, कारण नेहमी छोट्या जरी गोष्टी असेल तरी आनंदाच्या ती लगेच आपल्या आईला सांगत असते, परंतु ही गोष्ट मात्र तिने आईला का सांगितली नसेल, का लपवलं असेल। त्यानंतर आता इरावती आणि माही ह्या किचन मध्ये असतात आणि रमाने जो काही चिवडा बनवण्यासाठी सांगितलेला आहे तर तो चिवडा बनवत असतात। तर माही वैतागते, माही म्हणते की बाद झाले, आता माझी पाठ दुखायला लागली। रमा मस्त बेडवर बसून यांचं हे सर्व ऐकत असते आणि माही असं म्हटल्यानंतर माहीला म्हणते की काय ग, आत्ताच तुझी पाठ दुखायला लागली का? मी काय म्हणते की तोंड अगदी कमी करून हात पटपट जर चालवले तर चिवडा पटकन होईल असे मला वाटते। तेव्हा मात्र आता ह्या किचन मध्ये म्हणजे मुकादमांच्या घरात एक चिवडा बनवत असतात आणि रमा त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करत असते। तेवढ्यात सीमा बाहेर येते। सीमा आता चिवड्याचा काही वास घेऊन म्हणते की अरे वा, कसला खमंग वास येतोय। तर इरावती आणि माही खूपच घाबरतात। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।